मी काय सांगत होते, हे परचेसचा आय डी पासवर्ड आहे, हे सिव्हिलचा आय डी पासवर्ड. जेव्हा पण तुम्हाला लॉग इन करायचं असेल तेव्हा आपण क्रोमवर जायचं, इकडे टाकायचं ऑफिस 365 आणि इथे लॉग इन करायचं. आता माझं लॉग इन आहे म्हणून माझं डिरेक्टली ओपन झालं. तुम्हाला आय डी पासवर्ड विचारेल तर तेव्हा तुम्ही तुमचा आय डी आणि तुमचा हा पासवर्ड टाकायचा. ठीक आहे. त्यानंतर ही होम स्क्रीन ओपन होईल. होम स्क्रीन ओपन झाली की इकडे ॲप्स म्हणून ऑप्शन आहे, इकडे ॲपमध्ये जायचं. जे जे ॲप आपल्याला लागतात, आपल्याला आता 3च गोष्टी लागतात मेन, आउटलुक, वन ड्राईव्ह आणि टीम्स. तर आता आउटलुक तुम्ही वापरलाय का पहिले? मी यूज केले. अनिल सर, तुम्ही वापरला आउटलुक? नाही यूज केलं मी. हे बघा, आउटलुक ओपन केलं की अशी स्क्रीन दिसते. ठीक आहे. इकडे इनबॉक्स असतो. इनबॉक्स म्हणजे जे मेल येतात तुम्हाला ते, जे जे सिव्हिलच्या अकाउंटवरती मेल आलेले ते सर्व तुम्हाला इकडे दिसतील. त्यानंतर जर तुम्हाला नवीन मेल पाठवायचा आहे कोणाला तर इकडे न्यूचं ऑप्शन आहे बघा. इकडे न्यूवर जायचं, टूमध्ये ज्याला पाठवायचं आहे त्याचं इकडे टाकायचं, इकडे सब्जेक्ट लाईन टाकायची, इकडे तुमचा मेल ड्राफ्ट करायचा आणि सेंड करायचं. आता इकडे तर मेन ह्या 2च गोष्टी, एक तर न्यू मेल करायचा किंवा आलेले मेल चेक करायचा. तर तो इनबॉक्समध्ये तुम्हाला सर्व आलेले मेल दिसतील. सर पाठवत असतात मध्ये मध्ये काही ना काहीतरी, त्यामुळे तुम्ही मेलवरती पण लक्ष द्या. ठीक आहे. हे आउटलुक आहे. आउटलुक तुमच्या इथे वरती पिन करून ठेवा. पिन करायचं असेल ना तर वरती टॅबवरती फक्त क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं आणि पिन म्हणून एक ऑप्शन असतो, त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं. मग तुम्ही हे बंद जरी केलं ना तरी तुमचे आउटलुक आणि वन ड्राईव्ह आहे तसंच ओपन होईल. ठीक आहे. ते झालं आउटलुकचं. आता त्यानंतर वन ड्राईव्ह. आउटलुकच्याच खाली परत इकडे ॲपमध्ये आले ना तर तुम्ही इथे वन ड्राईव्ह तुम्हाला दिसत आहे. वन ड्राईव्ह ओपन करायचं, माय फाईल्समध्ये जायचं. दिसते ना तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित? माय फाईल्समध्ये इकडे आपण ऑलरेडी फोल्डर बनवून ठेवलेले आहेत सर्व. ठीक आहे. स्विमिंग पूलचे, ॲटोकॅडचे, डेली बिलचे रेकॉर्ड्स असतील, काही काही न्यूटन सॉफ्टवेअरचे व्हिडिओज असतील. आता तुम्ही काय कराल, इकडे ना तुम्ही तुमच्या नावाचा एक फोल्डर बनवा अनिल सर, आणि तुमचं जे काही असेल ते त्यातच ठेवा, म्हणजे तुम्हाला तुमचं सापडेल व्यवस्थित. ठीक आहे. आता नवीन फोल्डर कसा बनवणार, इथे राईट साईडला वरती ऑप्शन दिसतं, लेफ्ट साईडला क्रिएट और अपलोड. इकडे क्रिएट वरती जायचं, इथे पहिलं ऑप्शन आहे फोल्डर. फोल्डरवरती क्लिक करायचं, ह्याला नाव द्यायचं. आता तुमचं नाव मी देते तात्पुरतं. ठीक आहे. आणि क्रिएट म्हणायचं. क्रिएट केलं की हे बघा, इथे तुमच्या नावाचं फोल्डर ओपन झालं आहे. इथे तुमच्या रिलेटेड जे काही गोष्टी असतील, तुमचे रिपोर्ट्स असतील, चेकलिस्ट असतील, तुमचे काही डॉक्युमेंट असतील तुम्ही चेंजेस केलेले वगैरे, तर ते सर्व तुम्ही इकडे ठेवू शकता. ठीक आहे. आता इथून तुम्हाला जर इथे खालती आलात ना तुम्ही, हे बघा, ही आहे ना सिव्हिल प्रोसेस आहे. सिव्हिल प्रोसेस फायनल 2005. जर सरांनी विचारलं सिव्हिलची प्रोसेस कुठे दाखवा, तर तुम्ही इथे सिव्हिलच्या ड्राईव्हला या, माय फाईल्समध्ये या आणि खालती स्क्रोल केलं ना की इथे तुम्हाला ती प्रोसेस मिळून जाईल. हे बघा. ठीक आहे. इथे सर्व लिहिलेलं आहे. आता तुम्हाला सांगितलं, आता ही फाईल बघा अनिल सर, समजा ही फाईल तुम्ही बनवली आहे आणि तुम्हाला सांगितलं की परचेसच्या अकाउंटला ह्याचा ॲक्सेस द्या, म्हणजे सुरेशकडे परचेसचं अकाउंट आहे आणि तुमच्याकडे सिव्हिलचं, तर तुम्हाला सांगितलं की परचेसच्या अकाउंटला पण ही दिसली पाहिजे फाईल. तर तुम्ही काय करणार, इथे वरती शेअरचा ऑप्शन दिसतोय, इथे शेअरवरती जायचं, इकडे पहिला ऑप्शन शेअर आहे, इथे जायचं. इथे आता परचेसचा ईमेल आय डी काय आहे, परचेस@, मग इकडे परचेस@ सिलेक्ट करायचं आणि इथून सेंड करायचं. तर मग या फाईलचा ॲक्सेस तुम्हाला त्यांना पण देता येईल. 1 मिनिट थांबा.
हम्म. हम्म. 448च्या का? बर. 44 चालतंय. ते पॅकेज ना 28 to 44 इथून चालतंय. हो चालतंय. चालेल. शेअर करायचं समजलं? हो इथे जायचं आणि शेअर करायचं त्या ईमेल आय डी सोबत. हो जर ईमेल आय डी माहीत नसेल तुम्हाला तर समोरच्याकडून मागून घ्यायचा की कुठल्या अकाउंटला ॲक्सेस देऊ म्हणून. हो त्यानुसार इथून शेअर करायची. आता हे झालं शेअरिंगचं. आता तुम्हाला एक्सेल वगैरे तर तुम्ही यूज केलं असेल ना ऑलरेडी. हो आणि आता ती एक्सेल तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवरती बनवली. आता तुम्हाला सांगितलं की तुमची एक्सेल आहे ना इकडे अपलोड करा. तर कसे करणार? आता हे अनिल सरांचं फोल्डर आहे. आता त्यांना त्यांची एक एक्सेल आहे ती डेस्कटॉपवरती आहे. ती त्यांना इकडे वन ड्राईव्हला अपलोड करायची आहे. तर कसं करणार ते? इकडे क्रिएट अँड अपलोडमध्ये जायचं. फोल्डरच्या खाली अजून एक ऑप्शन आहे फाईल अपलोडचा. फाईल अपलोडमध्ये जायचं. त्यानंतर ती फाईल कुठे आहे ती शोधायची. आता इकडे असेल तर जी काय तुमची फाईल आहे ती सिलेक्ट करायची आणि इथे ओपनमध्ये क्लिक करायचं. ओपनवर क्लिक केलं की तुमची फाईल इकडे वन ड्राईव्हला अपलोड झाली आणि इथून मग तुम्ही त्याचा ॲक्सेस दुसऱ्यांना देऊ शकता. ठीक आहे. डिलीट करायचं असेल तर इथे परत इथे 3 डॉट दिसत आहेत ना, 3 डॉटवर क्लिक करायचं. इथे डिलीटचा ॲक्सेस आहे. इथे डिलीटचा ऑप्शन आहे, इथून डिलीट करायचे. ठीक आहे. समजलं वन ड्राईव्ह? आता कोणीतरी आता परचेसच्या अकाउंटने तुमच्या सिव्हिलच्या अकाउंटसोबत एखादी फाईल शेअर केली आहे तर ती कुठे दिसणार तुम्हाला? त्याच्यासाठी माय फाईल्सच्या खाली एक ऑप्शन आहे शेअर म्हणून. इथे जायचं. इथे तुमच्या म्हणजे सिव्हिलच्या अकाउंटसोबत ज्या ज्या गोष्टी शेअर झाल्या ते इकडे दिसतात. आता हे बघा शेअर बाय म्हणजे त्या शेअर कोणी केल्यात. आता हे ॲडमिनचा एक अकाउंट आहे. त्यांनी हा रिपोर्ट शेअर केला आहे. CRMने हा रिपोर्ट शेअर केला आहे. HRने हा रिपोर्ट शेअर केला आहे. म्हणजे तुमच्या अकाउंटसोबत जे जे गोष्टी शेअर होतात त्या सगळ्या तुम्हाला शेअरमध्ये दिसतात. चालेल? जर फक्त फोल्डर असेल तर तुम्ही फोल्डर वाईज बघू शकता. जर तुम्हाला सांगितलं की एक्सेल फाईल आहे तर तुम्ही एक्सेल फाईल बघायचं. जर बोलले पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन आहे तर पॉवर पॉईंट. जर बोलले PDF आहे तर PDF बघायची. ठीक आहे. म्हणजे इथे वरती ज्या प्रकारची फाईल असेल ते तुम्ही इथून बघू शकता. हे झालं शेअर. आता बघा आता याच्यामध्ये असे 2-3 रिपोर्ट असतील जे तुम्हाला डेली लागणार. तर तुम्ही डेली इकडे कुठे शोधत बसणार तुमचे रिपोर्ट? नाही ना. तर तुम्ही काय करायचं? आता हे बघा मला माहिती आहे ही सिव्हिल प्रोसेस आहे, ही मला डेली लागते. ही डेली प्रोसेस आहे, ही मला रोज लागणार आहे. तर मी काय करणार? इथे सिव्हिल ह्याच्यावरती असा ॲरो आणायचा. इकडे तुम्हाला स्टारचा एक ऑप्शन दिसतोय स्टार. हां, मग ह्याच्या स्टारवरती असं क्लिक करून ठेवायचं. ह्या स्टारवरती तुम्ही क्लिक केलं ना की इथे लेफ्ट साईडला तुम्हाला फेवरेट म्हणून एक ऑप्शन दिसतोय. इथे फेवरेटवरती क्लिक करायचं. तर तुम्ही जी स्टार केलेली फाईल आहे ना ती तुम्हाला इकडे दिसेल डिरेक्टली वरतीच. मग ज्या ज्या गोष्टी तुमच्या इम्पॉर्टंट आहे, ज्या तुम्हाला डेली लागतात त्या तुम्ही स्टार करून ठेवा. मग तुम्हाला इकडे फेवरेटमध्ये ते दिसून जाईल. आलं लक्षात? ठीक आहे. तर तुम्ही दोघांना पण ॲक्सेस दिला ना सिव्हिलचा. दोघांनी पण बघून घ्या याच्यामध्ये काय आहे काय नाही. याच्यामध्ये बघून घ्या. आता टीम्स, आउटलुक समजलं, वन ड्राईव्ह समजलं. आता त्यानंतर टीम्स पण इम्पॉर्टंट आहे. टीमसाठी काय करणार तुम्ही? इकडे जायचं आणि इथे टीम्सचं ऑप्शन आहे बघा टीम्स. ज्या पण आपल्या डेली मीटिंग वगैरे होतात त्या सगळ्या टीम्सवरती होतात सरांसोबत. थांबा ओपन होत आहे. इथे टीम्स अशी स्क्रीन ओपन झाली. इथे चॅटमध्ये जायचं.
चॅटमध्ये खालती जायचं, इथे टीम्स अँड चॅनल म्हणून ऑप्शन आहे, तो ओपन करायचा. खाली जायचा, सी ऑल चॅनल्स, जेव्हा यायचं होतं उद्या संध्याकाळी. मला करायचं. टीम्स हे बघा, टीम्स ओपन झालं. टीम्स ओपन झालं की इथे चॅटमध्ये जायचं, लेफ्ट साईडला सेकंड ऑप्शन आहे चॅट, इकडे जायचं, खालती स्क्रोल करायचं. इथे तुम्हाला दिसते सिव्हिल मीटिंग, इथे सिव्हिल मीटिंगमध्ये जायचं, ह्याच्यामध्ये जनरल इथे जायचं आणि इथून ही डेली मीटिंग जॉईन करायची. ठीक आहे, आलं का लक्षात? नाही जायचं, हां, चॅनल आधी दाखवलं होतं तुम्ही तो. हे बघा, इथे Meeting. चॅट ओपन करायचं. हा. इथे चॅटमध्ये आले ना तुम्ही, की हो. इथे सगळ्यात फर्स्ट ऑप्शन आहे फेवरेट्स, हम्म. ते नाही ओपन करायचं. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे चॅट, Right. तो पण नाही ओपन करायचा. चॅटच्या खाली एक ऑप्शन आहे टीम्स अँड चॅनल, हा, तो ओपन करू. तो ओपन करायचा. हे तिन्ही पण ऑप्शन या चॅटमध्ये, लेफ्ट साईडच्या चॅटमध्ये हे 3 ऑप्शन आहे, फेवरेट, चॅट आणि टीम्स अँड चॅनल. तर टीम्स अँड चॅनल ओपन करायचं. याच्यामध्ये हे सिव्हिल जे आहे ना, सिव्हिल मीटिंग, इथे तुमची डेली मीटिंग होत असते. सिव्हिल मीटिंग मध्ये जाऊन जनरलला करायचं का? हो, हो. आणि इथे ना जॉइन म्हणून ऑप्शन आहे. हीच मीटिंग आहे ती. इथेच जॉइन करतात सर. आता जेव्हा कोणीतरी ऑलरेडी जॉइन झालं असेल, आता सर वगैरे ऑलरेडी जॉइन झाले असतील ना, तर हे आहे ना, हे ब्लूमध्ये दिसेल तुम्हाला पूर्ण. तर तुमच्या लक्षात येईल की हीच मीटिंग आहे म्हणून, हीच मीटिंग जॉइन करायची. किंवा एक आता हे जनरल लिहिलं आहे ना, हे जनरलच्या पुढे इथे छोटासा असा व्हिडिओचा एक आयकॉन तयार होतो. मग तुमच्या लक्षात येईल की इथे जॉइन करायचं आहे. कधी पण बोलले ना मीटिंग जॉइन करा, तर इकडे जायचं, टीम्समध्ये जायचं, सिव्हिल मीटिंग ओपन करायची, जनरलमध्ये जायचं आणि इथे जॉइन म्हणायचं. आता इथे जॉइन केलं ना की हे तर तुमचं माईक, व्हिडिओ सगळं चालू करा आणि इथे जॉइन नाव, मग तुम्ही मीटिंगमध्ये जॉइन व्हाल. ठीक आहे. जॉईन मध्ये गेल्यावर डायरेक्ट ओपन होतं ना ते. हो, हो, डायरेक्ट मीटिंग चालू होते, मग काही नाही करायचं तुम्हाला. माईक आणि व्हिडिओ ते फक्त माईक आणि व्हिडिओ चालू करायचा, मग तुम्ही जॉइन व्हाल बाय डिफॉल्ट. ठीक आहे. अनिल सर, तुमच्या लॅपटॉपमध्ये मी तुम्हाला टीम्स, आउटलुक आणि वन ड्राईव्ह ऑलरेडी पिन करून दिलेला आहे. हो. सूरज, तू पण पिन करून घे तिन्ही पण गोष्टी, हां, म्हणजे लगेच तुम्हाला सापडतील. दरवेळेला लॉग इन करायची गरज नाही. डायरेक्ट त्याच्यामध्ये गेलं तर डायरेक्ट हे होईल ना, ओपन होईल ना ते हो, file? तुम्ही बघा ना एकदा तुमच्या लॅपटॉपमध्ये करून. तुम्ही तुमच्या टीम्समध्ये जावा, तुम्हाला वरती पिन करून दिलंय मी. डेस्कटॉपवर आपण जर खाली टास्कबारला जर ठेवलं, तिथून जर ऑन केलं टीम्स आणि आउटलुक वगैरे तरी चालेल ना? हां, तरी चालेल, पण कसं प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, ते तुमचे लॅपटॉप आहेत ना, त्याच्यात आहे एवढी सगळी मेमरी, ते व्यवस्थित चालत नाही मला असं वाटतंय. त्यामुळे तुम्ही ऑनलाईनच वापरा. आणि जर लॅपटॉपला खूपच इश्यू येत असेल तर सांगा, आणि मग नेक्स्ट टाइम सरांकडे पाठवून द्याल, मग मी कडनं दुसरा लॅपटॉप पाठवून देईल, जर खूप प्रॉब्लेम येतोय तर. आता पाहू का ते मग? हां, बघा तुम्ही तुमच्या ह्याच्यात होतंय का. बरं ऐका, मला दुसरी मीटिंग जॉईन करायची 5ला. टीम्स, आउटलुक आणि वन ड्राईव्ह तुम्हाला समजलं? हो. हां, आता तुम्ही मला एकदा सांगा, वन ड्राईव्हचं कसं करणार तुम्ही लॉग इन?
वन ड्राईव्ह आता वन मला एक सांगा, मला हे अनिलच्या फोल्डरमध्ये एक नवीन फाईल अपलोड करायची आहे, तर कशी करू मी? आता त्या फोल्डर मधून आपण हे करणार, सिलेक्ट क्लिक करा. सिलेक्ट करणार. थांबा, त्यानंतर मग केलं. ओपन करा. मग हम्म, त्यात क्रिएट अपलोड मध्ये जाणार. हां, क्रिएट अपलोड मध्ये गेलं की फाईल अपलोड मध्ये येणार. हम्म, फाईल अपलोड मध्ये गेलो की फाईलची मग डेस्कटॉप मध्ये पाहणार हम्म, आणि त्याच्यामध्ये जी फाईल घ्यायची आपल्याला ती सिलेक्ट करणार हम्म. आणि आणि केली सिलेक्ट केली. मग ते ओपन करणार आपण त्याला. ओपन. मग ते आपल्या ह्याच्यात येणार, म्हणजे माझ्या फोल्डरमध्ये. फोल्डरमध्ये येणार. बरोबर आहे. हम्म. आता ह्या फोल्डरचा ॲक्सेस मला अकाउंट डिपार्टमेंटला द्यायचा आहे. मग तर मग मी काय करणार आहे, ते शेअर जे आहे ना पलीकडे कुठे? ओपन करणार पहिल्यांदा ना. हां, ओपन केली. तो शेअर ऑप्शन मध्ये जाणार. हम्म, शेअर ऑप्शन मध्ये गेलं, परत खाली येणार शेअर मध्ये. हम्म, त्याच्याकडून तो ईमेल आय डी जो आहे हम्म. तो घेणार आणि सेंड करणार. ईमेल आय हां, डी टाकून डायरेक्ट सेंड. ठीक आहे. आणि सेंड. बरोबर. चालतंय. ठीक आणि आहे. ह्याचं मॅडम मला एक पाहिजे होतं. हां, आपण विचारा ना. आता आपण कोणतं पाहिलं, ड्राईव्ह पाहिला बरोबर. हो. टीम्सचं तर डायरेक्ट आता आपण टीम्स मध्ये गेलो हम्म, की चॅट मध्ये येणार. हम्म. चॅट मध्ये गेलो, चॅटला क्लिक करा. चॅटला इथे क्लिक केलं चॅटवरती. चॅट आलो. चॅट मध्ये आलो की थांबा 5 मिनिट. वर घ्या, वर घ्या. टीम्स अँड चॅनल मध्ये घ्या. टीम्स अँड चॅनल मध्ये आलो, खाली यायचं. तिथं सिव्हिल आणि जनरल मध्ये जाणार. हां, जनरल मध्ये गेलो की जॉईन करणार आणि जॉईन केलं की मीटिंग. मग मीटिंगमध्ये इन होणार तुम्ही. बरोबर. अजून काय डाऊट आहे? आणि ते पहिले आपण हे पाहिलं होतं ना, आउटलुक. आउटलुकचं काय ते मेल आउटलुक मध्ये मेल घेतच आहे डायरेक्ट इनबॉक्स मेल मध्ये. मेल बरोबर. जीमेल कसं वापरतो आपण आपण नॉर्मल, सेम तसंच. आणि मला एक परत विचारायचं होतं, आता आपण समजा आपल्याला आता पूर्ण हे करा, आउट म्हणजे बाहेर या तुम्ही. बंद करू का? बंद करा हे. केलं बंद. आपण सुरुवातीला स्टार्टिंग करतो त्यावेळी क्रोम मध्ये जाणार बरोबर. हां, क्रोम मध्ये गेलो. क्रोम मध्ये घेणार, इथं 365 टाकणार ना. हो, ऑफिस 365. त्याच्यात हे करणार, त्याच्यामधून लॉग इन करणार ना. हां, लॉग इन करा. आता लॉग इन तर आपण तो माझा सिव्हिलचा जो हे ईमेल आय डी किंवा काय म्हणजे जो आहे ना ईमेल आय डी, तो टाकणार ना याच्यात. हां, तो टाकला की असं ओपन होणार. मग तो टाकलं, ओपन झालं की मग बाकीचं हे पाहणार ना आपण, म्हणजे हां, मग इथे ॲप्स मध्ये जायचं. ऍप्स मध्ये जाणार. इथे ॲप्स मध्ये ऍप्स तुम्हाला मध्ये मिळेल हे गेलो सर्व. की मग आपलं हे आउटलुक वगैरे हे चालू होणार, ऑन ड्राईव्ह. बरोबर. करेक्ट. एवढंच ना. हो, एवढंच आहे. चालेल. ऐका ना, तुमच्या दोघांना सरांनी एक सांगितलंय, इथे वन ड्राईव्हमध्ये तुम्ही गेले ना, इथे माय फाईल्समध्ये किंवा इथे फेवरेटमध्ये मी एक ॲड केले आत्ताच, सिव्हिल प्रोसेस म्हणून. तर तुम्ही दोघं हे बघा, हे सिव्हिल प्रोसेस फायनल, ही मेन सिव्हिल प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये ना एक सेकंड आहे, हे बघा, न्यू मॉड्यूल लिस्ट दिसतंय. न्यू मॉड्यूल लिस्टमध्ये हे बघा, इथे सर हे दिसतंय, सिरीज नंबर आहे आणि इकडे आय डी आहे. तर सिरीज नंबर 28 पासून 28 पासून 44 पर्यंत, 28 पासून 44 पर्यंत सरांनी ह्याच्यावरती तुम्हाला काम करायला सांगितलंय. आणि आपला जो 448चा बंगलो आहे ना, 448. हॅलो. हां. तर 448चा जो बंगलो नंबर आहे ना, तर त्याचे स्टार्ट डेट आणि एंड डेट तुम्हाला लिहायला सांगितलेत सरांनी. चालेल. आता याच्यात तर नंबर टाकलेला आहे का आपण? नाही ना. 28 पासून 44 नंबर. तो 48 आहे ना. कुठे आहे काय 40? नाही, मी म्हणते बंगलो नंबर 448. त्याच्याच तुम्ही काय करा, एक नवीन एक्सेल बनवा. ह्या मेन शीटमध्ये काहीच चेंजेस करू नका. चेंजेस झाले तर नवीन फाईल बनवू का? हां, नवीन एक्सेल बनवा. त्याच्यामध्ये ही शीट कॉपी करून घ्या.
आणि 28 पासून 44 नंबर पर्यंत एवढ्या पॅकेजेससाठी इथे स्टार्ट डेट आणि एंड डेट टाका पुढे त्याची. हो हो चालेल. हे बघा कुठे गेले 28 एस्टिमेटेड? पासून तर किती आहे रे? 40 हां 44 44 हां 28 पासून 44 ना? 44 हां ह्याच्यामध्ये करू नका चेंजेस, नाही तुम्ही हे त्याच्यात करा. नाही. फक्त कॉपी करून तिथे घेतो आणि हां त्याच्यात एंड डेट आणि स्टार्ट डेट टाकतो. हां अनिल सर तुमच्या फोल्डरमध्ये टाका मग तुम्ही ते. हो माझ्या फोल्डरमध्ये टाकतो. चालतंय, काय डाऊट आलं तर विचारा मग. हो हो. ठीक चालेल, मी मीटिंग स्टॉप करते.